बातम्या बघूयात. 36 जिल्हे 72 बातम्या. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. रिंग रोड करत असताना भूसंपादनातील शेतजमिनींना योग्य भाव देण्यात येण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये एमआयडीसी आणि विमानतळ जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे चरखे पे चर्चा आंदोलन. शाळकरी विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. गेल्या 8 महिन्यांपासून या 4 गावातील शेतकऱ्यांचा लढा सुरू. हिंगोली डीपीडीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असं म्हणत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. पालकमंत्री नरहरी झिरवळ, 2 खासदार, 3 आमदार बैठकीला उपस्थित. ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेतली नसल्यामुळे गावातील नागरिक आक्रमक. अमरावती जिल्ह्यातील पळसखेड गावातील प्रकार. ग्रामसेवक सरपंच कोणीच न आल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीला लावलं कुलूप. अमरावतीच्या उत्तमसरा गावामध्ये तरुणाचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. जिल्हा परिषद शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यामुळे तरुणाचं आंदोलन. मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण केल्याच्या विरोधात गोंदियामध्ये काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंनी साप पकडल्याच्या व्हिडिओवरनं शिंदेंच्या नगरसेवकाची वनमंत्र्यांकडे तक्रार. रोहिणी खडसेंमुळे धामण सापाला इजा झाल्याचा आरोप. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पोलिसांकडून वृक्षारोपण. नदीघाट आणि गणपती विसर्जन स्थळाची माहिती घेत नागरिकांना सूचना. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक. वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादातील सुनावणीत वृक्षतोडीवरील निर्बंध कायम. वसई विरारमधील विकास कामांच्या श्रेयवादावरनं जनता दरबारात आजीबाजी आमदारांमध्ये जुंपली. वाढीव पाणीपट्टीच्या प्रश्नावरनं आमदार राजन नाईक आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर भडकले. कल्याण डोंबिवलीतील रिक्षाचालकांची मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. रिक्षाचालकांसाठी 23 तारखेपासून मराठी प्रशिक्षण सुरू केल्याची प्रतिक्रिया. 18 तारखेपासून राज्यात रिक्षाचालकांसाठी मराठीची सक्ती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट. कट्टर राजकीय विरोधक आज भेटल्यामुळे राजकारणात खळबळ. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाखांची भेट घेतली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बीडमधील पीडितेनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. केजमध्ये ब्लॅकमेल करून विवाहितेवरती अत्याचार. आरोपी उमेश माने गेल्या महिनाभरापासून फरार. आरोपीपासून मला आणि माझ्या मुलांना धोका आहे, पीडितेचा आरोप. जळगाव महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रमेश मतानींच्या निवडीवरती आक्षेप. महापालिकेचे थकबाकीदार असताना निवड झाल्याची जितेंद्र कुकरेजा यांची आयुक्तांकडे तक्रार. स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांना अपात्र करण्याची कुकरेजा यांची मागणी. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शहरातील 100 कोटींच्या रस्त्याच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. रस्त्याच्या कामांच्या चौकशीसाठी मंत्री प्रकाश आंबेडकरांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. अभिजित दिपकेंचं हिंगोलीतील संतूक पिंपरीमध्ये स्कूल ठीक करो अभियान. तुटक्या खिडक्या बॅनरनं शिंदेंच्या बॅनरनं झाकल्यात. दिपकेंनी शाळेतलं वास्तव दाखवलं. शाळेच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार, दिपकेंचा आरोप. अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो अभियानाचं स्वागत. सरकारच्या कोणत्या कामात सुधारणा पाहिजे हे समोर आलं पाहिजे. अभियानाचा उद्देश टीका करणं इतकाच नसावा. अभिजित दिपकेंच्या अभियानावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. शिंदेचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम आहे. शिंदेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंची भरसभेत धमकी. नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच. बहुतांश काम गुजरातच्या कंत्राटदाराच्या घशात घातल्याच्या आरोपांनंतर स्पष्टीकरण. पुण्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरनं नीलम गोऱ्हेंची नाराजी. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नाही, गोऱ्हेंचा प्रशासनावरती आरोप. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार, नीलम गोऱ्हेंचा संताप. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसपींना झापलं. ध्वजारोहणावेळी आंदोलन आणि चोरीच्या घटना हे तुमचं फेल्युअर. सरनाईकांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना सुनावलं. हिंगोलीमध्ये खासदार रामराव वडकुतेंचा जिल्हा प्रशासनावरती संताप. ध्वजारोहणावेळी योग्य सन्मान न केल्याचा रामराव वडकुतेंचा आरोप. माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश. वैती यांनी मागील झालेल्या शिवसेनेतून निवडणूक लढवलेली होती. तसंच शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांचा देखील पक्षप्रवेश.
जळगावच्या भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईनं मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली। दुर्घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर, आरोपींवरती कठोर कारवाई करण्याचं गुलाबराव पाटलांचं तरुणाच्या आईला आश्वासन। स्वप्नील लांडे, उमेश तागुंदेनंतर आता एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मोनाली विधाते नावाची महिला रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या कपाळी कुंकू लावून आजार बरा करत असल्याचा दावा। अमरावतीच्या डोमा आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवेचं गूढ उलगडलं। 6 विद्यार्थिनींना मानसिक तणावाची लक्षणं असल्याचं वैद्यकीय तपासणीतनं समोर। 6 विद्यार्थिनींमध्ये सतत रडणं, भीती, उदासपणा, विस्मरण आणि शारीरिक तक्रारींची लक्षणं आढळली। मुलींच्या लक्षणांचा व्हिडिओ TV9च्या हाती। सलग सुट्ट्यांमुळे पुणे बेंगळूरू महामार्गावरती वाहतूक कोंडी। सातारा कोल्हापूर मार्गावरती वाहतूक संथ गतीनं सुरू। पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न। मुंबई पुणे जुन्या मार्गावरती खोपोलीमध्ये वाहतूक संथ गतीनं सुरू। महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सकाळी 8 वाजल्यापासून मार्गावरती वाहतूक संथ गतीनं सुरू। महाराष्ट्राच्या रस्त्यांमुळे मला लाज वाटली। गुजरात सोडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती फारच खराब। नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरनं मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी। आदित्य ठाकरेंकडून चाकण MIDC मधील रस्त्यांची पाहणी। चाकण MIDCतील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा। सोलापूरच्या महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांचं आंदोलन। जुळे सोलापुरातील रस्ता ड्रेनेज प्लॉट धारकानं खोदल्याचा आरोप। प्लॉट धारकाविरोधात कारवाई न केल्यामुळे नागरिक आक्रमक। गोवर्धन पाणंद रस्ता पावसामुळे जलमय। रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढत शेतात जाण्याची वेळ। रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्याची मागणी। जालन्याच्या घनसावंगीतील राजूरकर कोठा गावात रस्त्याची दयनीय अवस्था। शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढण्याची वेळ। अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। जळगावच्या 40 गावातील खडकी बुद्रुक इथला प्रकार समोर। कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची नातेवाईकांवरती वेळ। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे। लाखो रुपयांचा टोल भरून सुद्धा वाहनधारकांना खड्डेमुक्त रस्त्यांची सुविधा मिळेना। खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांचं प्रमाण वाढलं। पुण्यातील भोर ते शिरवळ मार्गावरील रामबाग परिसरात रस्ता चिखलमय। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे रस्ते चिखलमय होत असल्याचं चित्र। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नंदुरबारच्या तापीपुराई योजनेच्या भूसंपादनावरनं शेतकरी आक्रमक। मोबदला कसा देणार याच्या लेखी आश्वासनाची मागणी। मोजणीची नोटीस न दिल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेवरती शेतकऱ्यांचा आक्षेप। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण। आठवड्याभरात सोयाबीनचे दर 500 रुपयांनी घसरले। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात। 2200 रुपयांपर्यंत डाळिंबाला दर। नाशिकचा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मधल्या डाळिंबाची आवक योग्य प्रतवारी केल्यास चांगला दर मिळणार, व्यापाऱ्यांचं आवाहन। स्वातंत्र्यदिनीच KDMCची धडक कारवाई। डोंबिवलीतील नामांकित जिमी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवरती हातोडा। कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्याच्या खेडमधील गोलेगाव पिंपळगाव परिसरात महसूल विभागाची कारवाई। गायरान जमिनीवरील व्यावसायिक बांधकामावरती कारवाईचा बडगा। पुण्याच्या खेडमधील कुरळी गावात प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या। हत्येनंतर पतीकडूनही गळफास। दक्षिण म्हाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सोलापूरच्या करमाळ्यातील वांगी गावात विहिरीत बुडून मायलेकींचा दुर्दैवी अंत। खेळताना विहिरीत पडलेल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी आईची देखील उडी। या घटनेमुळे वांगी गावासह परिसरामध्ये शोककळा। भटकी कुत्री पकडण्यापेक्षा निर्बीजीकरणावरती भर द्या, हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला। सर्वोच्च न्यायालयाच्या 2025 मधील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं दाखल करून घेतलेल्या याचिकेवरती न्यायालयाची टिप्पणी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात नवीन 12 महाविद्यालयांना मान्यता। नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिसभेची सशर्त मान्यता। पुण्यातील बर्गर किंगचा 11 हॉटेलचे परवाने निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं पालन न केल्याप्रकरणी FDAची कारवाई। पुणे शहरातील पायाभूत सुविधांसाठी महानगरपालिका 1167ची कर्ज घेणार। पाणीपुरवठा व्यवस्थेसोबतच पूर नियंत्रणासाठी व्यावसायिक कर्ज घेण्यास स्थायी समितीची मान्यता। पुण्याच्या खेडमधील दुर्गम भागात 200 विद्यार्थ्यांना बुटांचं वाटप। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शालेय साहित्य देखील वाटण्यात आलं।
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचे दर 2,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 4,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,46,000 रुपयांवर पोहोचले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेतला. डोंबिवलीतील निवासस्थानी हाती तिरंगा घेत वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. चव्हाणांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींनी देखील तिरंगा फडकावला. सोलापूरच्या पंढरपुरात स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 2 टन फुलांनी मंदिर परिसर सजला. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं जेजुरीतील खंडोबाच्या मंदिराला आकर्षक सजावट. खंडेरायाचा गाभारा तिरंग्यांनी सजवला. स्वातंत्र्य दिनी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस दलातील 25 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सन्मान. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर. नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट हत्याकांडात रणजित साफेलकरला जामीन. 6 सप्टेंबर 2016 रोजी एकनाथ निमगडे यांचे मॉर्निंग वॉक करून घरी जात असताना गोळीबार करून हत्या. धुळ्यामध्ये बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अखंड भारत संकल्प दिन साजरा. मशाल यात्रेतनं एकतेचा संदेश. पालघरमध्ये घराच्या अंगणात बसलेल्या कुत्र्यावरती बिबट्याचा हल्ला. पालघरच्या मोगरबाव गावातील दर्शन राऊळ यांच्या घरातली घटना. कुत्र्यानं बिबट्याच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. वर्ध्यामध्ये भटक्या कुत्र्यानं तब्बल 19 जणांना चावा घेतला. वर्ध्यातील बस स्थानकासमोरच्या परिसरातली घटना. 18 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज. एकावरती उपचार सुरू असून प्रकृती स्थिर. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापूर अर्बन बँकेच्या 8 संचालकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी सभासद संजय कुमार वाळकेंना रोखलं. सहकार विभागाच्या निर्देशानंतरही कारवाई होत नसल्याचा वाळके यांचा आरोप. पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय. स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री डेक्कनमध्ये राडा. फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये एकावरती कोयत्यानं वार करून गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पुण्यातील येरवडामधील राज चौक परिसरात 2 गटात हाणामारी. जुन्या वादातनं 2 गटात तुफान राडा. सीसीटीव्हीमध्ये कैद. मध्यस्थीसाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाडांना सुद्धा मारहाण. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये वाहतूक पोलिसांच्या अंगावरती कार घातल्याचा प्रकार. पोलीस वाहनांची तपासणी करत असताना कार अंगावरती घातली. घटनेनंतर कार चालक पळून गेल्याची माहिती. अमरावती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि शिक्षण सभापती सुरेश निमकर यांचं अपघाती निधन. धामणगाव रेल्वेवरून आपल्या गावी जात असताना भीषण अपघात. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांकडून मृत घोषित. रत्नागिरीच्या भाटेमध्ये 2 एसटींची समोरासमोर धडक. एसटीच्या अपघातानंतर पाठीमागून येणारी कार सुद्धा एसटीला धडकली. नागपूरच्या काटोलमधील चिखलागड शिवारामध्ये बनावट दारूच्या कारखान्यावरती उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. बनावट दारूच्या साहित्यासह 54,81,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईच्या दहिसरमध्ये घरात गांजाची शेती. दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगरमध्ये एका घरात गांजाची शेती. गांजाची विक्री कुठे होत होती याचा तपास सुरू. घरमालक ताब्यात. सांगलीच्या कुपवाड नजीक कचरा फेकण्याच्या वादातनं हाणामारी. राड्यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. गोंदिया शहर पोलिसांनी मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील दरोड्याचा छडा लावला. 7 आरोपी ताब्यात घेत 5,39,000चा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशातील दरोडा उघडकीस. 7 आरोपी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात. गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप उभारण्याची परवानगी दिली जाणार. ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. पीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात सीपीसीबीनं बदललेल्या भूमिकेविरोधात याचिकेवर सुनावणी पूर्ण. कोर्टानं निकाल राखून ठेवला. तुर्तास कोर्टाच्या परवानगीशिवाय पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करता येणार नाही. मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलच्या 22 फेऱ्या वाढणार. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गर्दीपासून दिलासा. अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, कर्जत इथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा.